मुळात शिर्डीमध्ये जेव्हा डॉक्टर कल्याणी याने ह्या नगर परिषदेच्या उमेदवार म्हणून नगराध्यक्षाच्या उभ्या होत्या, तुम्ही जर त्यांचं प्रचार पाहिला किंबहुना त्यांचं पॅम्फलेट पाहिलं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या प्रतिमा कुठे ना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळायची. आणि मग स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते होते. भारतीय जनता पार्टीला जी आज दिशा देशामध्ये मिळते आहे ते त्यांच्या प्रधानमंत्री म्हणून नेतृत्वामध्ये मिळाली. आणि मग जर विचारधारा एक असेल तर ती विचारधारा शिर्डीच्या विकासासाठी महत्त्वाची आहे. आणि आज मी भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष म्हणून जेव्हा राज्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे, तर ही माझी जबाबदारी आहे की भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कारणामुळे किंबहुना कुठल्या वैचारिक मतभेदामुळे जर लांब असेल तर त्याला आपल्या संघटनेमध्ये पुनश्च एकदा समाविष्ट करून एकत्रित विकास आणि पक्षाच्या वाढीसाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या करण्यासाठी मी करत इथं आलो. मला आश्चर्य आणि आनंद. आश्चर्य एका गोष्टीचं की एवढी लोक आले कस काय इथं, कारण की मी कोणालाच सांगितलं नव्हतं. आणि आनंद पण या गोष्टीचा की तुम्ही सगळे आले. त्याचं कारण एवढंच आहे की नगराध्यक्षपदाचा उमेदवार असताना ज्या पद्धतीचा प्रतिसाद त्यांना जनतेकडून मिळाला, जनतेमध्ये जाऊन त्यांना लोकांचे प्रश्न कदाचित अधिक समजले असतील. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जनतेने कौल जरी आमच्या बाजूने दिला असेल तरीसुद्धा आपल्याला शिर्डीचा जर खरा विकास करायचा असेल तर आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन समविचारी लोकांना बरोबर घेण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. तोच प्रयत्न राहुरीमध्ये आम्ही प्राजक्त तनपुरेंबरोबर केला. आज ते आपल्याबरोबर आहेत. भारतीय जनता पार्टीचा विजय अतिशय सुकर होईल. तर शत्रुता ठेवून पक्ष वाढू शकत नाही. पक्ष हा मोठ्या विचारांनी वाढतो आणि त्या मनाच्या मोठेपणाने त्यांनीही मला इथं निमंत्रित केलं. किंबहुना मी त्यांनाही म्हटलं होतं की आपण कुठेतरी वेगळा कार्यक्रम घेण्यापेक्षा मी अगोदर तुमची काय म्हणणं आहे ते ऐकून घेतो. आणि मग आज मला असं वाटतं की जेवायची वेळ पण झाली होती म्हणून त्यांनी जुळी घातलं. राहुरीचं निवडणूक आहे, निकाल उद्याचा आहे, मतदान आहे आणि आज आपण इथं भेट देत आहे सदिच्छा भेट. नेमकं काय गूढ आहे या भेटीमागचं, काय कारण आहे? पक्षवाढी ही 24 तास चालली पाहिजे. तरी एवढं बिझी सोडलं असताना देखील आपण आला आता असं. तिकडची कुस्ती ही संपलेली आहे. त्यामुळे आपण नवीन गोष्टी शोधत पुढे जातो. आता मी इथून निघाल्यानंतर उद्या कुठं सापडेल तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे मला या राजकारणामध्ये आनंद मिळतो आणि मला असं वाटतं की एक सर्वसामान्य कुटुंबातली गोरगरीब परिस्थितीमधून स्वकष्टाने डॉक्टरसारख्या डिग्रीपर्यंत पोचणं हे अभिमानास्पद गोष्ट आहे. यासाठी आपण शिर्डीसाठी झटलो. यासाठी आपण मतदारसंघामध्ये विकास करतो की गोरगरिबांची मुलं देखील मोठ्या पदावर शिक्षण घेऊन पोचले पाहिजे. आणि आज जर ते पोचले असतील तर त्यांना लांब ठेवून कसं चालणार? मग हे मुळच आमच्या वैचारिकतेशी संघर्ष असणार. आणि म्हणून आता त्याचं उत्तर ते देऊ शकतील. माझं काम मी केलेलं आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्या संघटनेमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून त्यांनी कार्य केलं तर निश्चित आम्हाला त्याचा आनंद आहे. आणि संघटनेच्या दृष्टिकोनातून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रियतेने सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मांडावेत अशी माझी अपेक्षा आणि ती विनंती मी त्यांना केलेली आहे. शिर्डीकरांसाठी काय नेमका संदेश असणार आहे दादा या भेटीचा? हां, शिर्डीकरांना नेमका काय संदेश देणार आहे या भेटीचा? आज 2 प्रकारचे संदेश आहेत. बऱ्याच लोकांना धाकधूक सुरू होईल, त्याला मी काय करू शकत नाही. धाकधुकीचे वेगळे कारणं असतील ते तुम्हाला माहिती आहेत काय आहेत. आणि दुसरा संदेश जाईल सर्वसामान्य माणसांमध्ये की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि विखे पाटील परिवार हा द्वेष भावनेने नाही प्रेमाने लोकांमध्ये जाऊ इच्छितो. आणि ते प्रेम जे आम्ही जनतेमध्ये पाहतो त्या प्रेमाच्या आधारावर आम्ही राजकारण करतो आणि हा संदेश सर्वसामान्य नागरिकांना आम्ही देऊ इच्छितो. ज्या निवडणूक काळात त्यांनी ज्या मुद्द्यांवर आपल्या विरोधात निवडणूक लढवली, आपल्या गटाच्या विरोधात, आज ते दूर झाले असं वाटतंय? नाही, आता माझी पहिलीच वेळ आहे
त्यांच्याशी अजून चर्चाही झालेली नाही. ते नोकरीवर आहेत एका ठिकाणी, तर ते आज परत सापडल्यात. तर त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांवर आज नगराध्यक्ष, उपनगर अध्यक्ष, नगरसेवक 23-0 अशी परिस्थिती शिर्डीमध्ये पहिल्यांदा झालेली आहे. एवढी मोठी सत्ता जनतेने दिली असेल तर त्यांचे प्रश्न राहणारच नाहीत. त्यांनी जे काही प्रश्न प्रचारामध्ये मांडले असतील, एक वर्षभरामध्ये ते सगळे प्रश्न सोडवले जातील, हा शब्द माझा आहे. तुमचे आणि त्यांचे जे निवडणुकीचे जे मुद्दे होते ते घेऊन आता पुढे शिर्डीकरांना सुखद आनंद मिळू शकतो का? शिर्डी आनंदातच आहे. नाहीतर जे काही विकास आपण पाहत आहात, एवढ्या वर्षांनंतर 40 वर्षाच्या संघर्षानंतर लक्ष्मीनगर उठलं, कुठं वाद नाही, कुठं पोलीस सिक्युरिटी नाही. याचं कारण तुम्हाला काय वाटतं कशामुळे आहे? कारण की जनतेला विखे पाटील परिवाराने दिलेला शब्द हा सर्वोपरी वाटला. स्वतःहून लोकांनी घरं काढले आणि आपण प्रत्येकाला 25 लाख रुपयाची जागा मोफत दिली. हे फक्त आम्ही करू शकतो. त्यामुळे हा जो विश्वास आम्ही कमवलेला आहे त्या विश्वास संपादन व्हावं म्हणून नवीन कार्यकर्ते देखील संघटनेमध्ये यावेत, सुशिक्षित लोक संघटनेमध्ये यावेत, यासाठी आम्ही कोणाकडे जायला तयार आहोत. आज मी यांच्याकडे आलेलो आहे, उद्या मी कदाचित कोपरगावला गेलो तो कुठे दुसऱ्या घरी जाईल. तर हे चालत राहते, राजकीय प्रक्रिया आहे. राहुरीत उद्या नेमकं काय होणार दादा? किती मताने आपलं? आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि पालकमंत्री माननीय विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी काही परिस्थिती राजकीय निर्माण झाली, मला पूर्णपणे विश्वास आहे की 4 मेला निकाल लागल्यानंतर अक्षय शिवाजीराव कर्डिले हे भारतीय जनता पार्टीचे राहुरी विधानसभेचे आमदार म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. लीड महत्त्वाचं नसतं. आपण प्रामाणिक काम केलं, स्वर्गीय कर्डिले साहेबांनी प्रामाणिक काम केलं आणि त्या कामाची पावती जनता ही मतरूपी अक्षयला देतील. आणि आज प्राजक्त तनपुरेंनी भूमिका घेतली, त्यामुळे मला असं वाटतं की निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आणि याचा मला जास्त आनंद आहे. भोंदूबाबांचा जो सुळसुळाट आहे भोंदूबाबांचा जो सुळसुळाट आहे महाराष्ट्रामध्ये, तो मोठ्या प्रमाणात वाढतोय. काय सांगाल नेमकं? आता वडगाव पानला देखील तो भोंदूबाबा अटक आहे संगमनेरमधला. मी जनतेला एवढंच आवाहन करेल की कुठल्याही प्रश्नाच्या निराशेचं समाधान हे तुम्ही बाबांमध्ये शोधू नका. शिर्डीमध्ये तर झालंच नव्हतं पाहिजे. आपल्याकडे सगळ्यात मोठे साईबाबा असल्यावर आपल्याला कसल्या कुठे बाबाची गरज पडली पाहिजे. पण जेव्हा आपण अशा प्रकारे नैराश्यातून अशा गोष्टींमध्ये पडतो तर त्याचे परिणाम विपरीत होतात. मी त्या प्रत्येक माता भगिनीबरोबर आहे जिचं वापर या प्रकारे एका व्यक्तीने केला. त्या व्यक्तीवर कारवाई झालेली आहे. त्यांच्यावर वारंवार आता पुढं SIT स्थापन करून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कारवाई केलेली आहे. तर जनतेला विनंती एकच आहे की नैराश्यातून बाहेर पडा. सगळ्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी परमेश्वराने लिहिलेलं आहे. मी लोकसभेमध्ये पडलो, मी कोणत्या बाबाकडे नाही गेलो. 3 महिने असं काम केलं की आता सगळे या बाबाकडे येतात. त्यामुळे आपल्या कौशल्यातून तुम्हाला जनतेचा विश्वास संपादन करत साईबाबांवर विश्वास ठेवून पुढे जावं लागेल. हे अशा प्रकारचं स्वकर्तृत्वानेच ते होऊ शकतं. नैराश्याने हरू नका, बाबांवर साईबाबांवर विश्वास ठेवा आणि पुढे सरका. दादा 26 तारखेचा फोक आख्यांचा कार्यक्रम होतोय, काय नेमकं आव्हान आहे? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये गोदा ते नर्मदा अशा प्रकारे आपण यात्रा सुरू केलेली आहे. या यात्रेचे एक भाग हा चोंडी, जे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे जन्मस्थान आहे, तिथून सुरुवात होत आहे. एक भाग आपण कुंभमेळ्याची ज्या ठिकाणी सुरुवात होते नाशिक जिल्ह्यातून, तिथून त्या पाणी घेऊन त्याची सुरुवात होत आहे. जवळपास या महाराष्ट्रातल्या सर्व नद्यांचं पाणी आपण कलशामध्ये एकत्रित केलेलं आहे. त्या कलशाचा रथ बनवण्यात आलेला आहे आणि या दोन्हीही यात्रेचा संगम हा शिर्डीमध्ये 26 तारखेला होईल. त्यानंतर मिरवणूक होणार आहे आणि मिरवणूक झाल्यानंतर महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारं फोक आख्यान ग्रामीण भागातले सर्वसामान्य मुलांनी एकत्रित येऊन जे काही आज फोक आख्यान नावाने सांस्कृतिक कार्यक्रमाची उभारणी केली. तुम्हाला वाटलं असेल नाशिकमध्ये देखील जेव्हा कार्यक्रम झाला 4,000 रुपये तिकीट होतं, लोकांना तिकीट मिळालं नाही. ती गोष्ट शिर्डीकरांना मोफत पाहायला मिळणार आहे. तर ती यात्रा सुरू झाल्यावर फोक आख्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत 27ला यात्रा सुरू होऊन महेश्वर, जिथं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची समाधी आहे, तिथं ही यात्रेची समाप्ती होणार आहे. तर अशा प्रकारे ज्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांमुळे महिलांना न्याय मिळाला, मुलींना संरक्षण मिळालं, अशा
महामानवाच्या जन्मस्थानी ज्या जिल्ह्यात आपण आहोत, आपला जिल्हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाने अहिल्यानगर म्हणून आहे, तर आपली एक नैतिक जबाबदारी म्हणून पालकमंत्री माननीय विखे पाटील साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रेची सुरुवात आपण केली आणि मला वाटतं की अभूतपूर्व असा संदेश जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत.